महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 2 दिवस झाले आमच्याकडे कुणी शासनाचा प्रतिनिधी न आल्यामुळे आम्ही याचं उत्तर सांगायचं काय आणि OBC वरच शासन का अन्याय करतं हे आमचे 2 दिवस उलटून गेलेले आहे. तरी सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी सुद्धा इथपर्यंत आलेला नाही. लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषण स्थळी भाजपा OBC मोर्चा शहराध्यक्ष अजय आघाव यांची भेट. OBC समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणास बसले असून त्यांची अन्न व पाणीही न घेता उपोषण गेली 8 दिवसांपासून चालू असून त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एकाच पर्व, OBC सर्व. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून हातोला येथे श्री मच्छिंद्र गर्जे, श्री अश्रुबा गोल्हार कापसी यांनी देखील 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले. माझे 2 दिवस उलटून गेलेले आहे. तरी सुद्धा शासनाचा एकही प्रतिनिधी सुद्धा इथपर्यंत आलेला नाही आणि जरांगे पाटलाच्या उपोषणामध्ये सरकारचे प्रतिनिधीची लाईन लागते. असा दुजाभाव OBC साठी का असावा शासनाचा, याचा जबाब त्यांना आम्ही विचारणार आहे. आणि हे जर समजा आमच्यापर्यंत नाहीच आले तर पूर्ण दामणगाव सर्कल अख्खा हवेला उतरून आंदोलन, रस्ता रोको काय जी घडल याला आम्ही मागं हटणार नाहीत. आम्ही आमच्या OBC समाजात पूर्ण रोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आरोग्य विभागाने आम्हाला साधी चौकशीसुद्धा केलेली नाही आणि फार एनर्जी कमी झालेली आहे. हातपाय शरीर एकदम शांत झालेलं आहे आणि पाणीसुद्धा प्यायला कुणी पीसुद्धा म्हणायला आलेलं नाही. आमचं उपोषण 2 दिवस झाले आमच्याकडे कुणी शासनाचा प्रतिनिधी न आल्यामुळं आम्ही याचं उत्तर सांगायचं काय आणि OBC वरच शासन का अन्याय करतं हे असं जोपर्यंत आमचा विचार होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. या उपोषणाला तहसीलदारांनी भेट दिली, धोंडे साहेबांनी भेट दिली, विजय गोल्हार याच्या व्यतिरिक्त कोणी कुठल्या अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिलेली नाही. सरकारकडे आमची ही मागणी आहे की आमचं जे OBC आरक्षण आहे ह्या OBC आरक्षणमधून कुठलाही बी धक्का न लागता ते आरक्षण कोणाला न मिळता मिळू नये अशी आमची मागणी आहे. OBCतून तर त्यांना मिळणारच नाही, आम्ही मिळूनच देणार नाहीत आणि आमच्या ताटात त्यांना कसं मिळून घेऊ शकतो आम्ही. आणि त्याच्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरू, जे वाटेल ते करण्याची वेळ ते आम्ही करू, पण त्याला OBCमधून आरक्षण आमच्या कोट्यातून मिळून देणार नाही. कसे सरकार कसं देणार आहे त्याचीच आम्ही वाट पाहतो आणि सरकारने आम्हाला ती लेखी द्यावं की हे जे आरक्षण आहे आम्ही यांना समजा मराठा समाजाला आरक्षण देतो पण कशामधून देते त्याचं लेखी कळावं, त्याचं लेखी माहिती आम्हाला द्यावं म्हणजे आमच्या बी लक्षात येईल की हे नेमकं कशामधून द्यायला लागले ते आरक्षण. आमचं पुढचं पाऊल असं आहे की उपोषण ते जोपर्यंत हाके सरांचं उपोषण चालू आहे त्यांना पाठिंबा पूर्णच आमचा आणि आमच्याकडे जर कोणी आलं नाही, कोणी आमचा विचार केला नाही तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून हे कंपल्सरी चालू राहणार, आम्ही रस्त्यावर उतरू उद्या. माजी आमदार भीमरावजी धोंडे, समाजसेवक विजय गोल्हार, आष्टी तहसीलदार गायकवाड साहेब यांनी देखील भेट दिली असून भाजपा OBC मोर्चा शहराध्यक्ष अजय आघाव यांनी देखील उपोषण स्थळी भेट देऊन लक्ष्मण हाके, श्री मच्छिंद्र गर्जे, श्री अश्रुबा गोल्हार कापशी व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।